देशमुख परिवाराने श्रीमद संगीत भागवत कथेच्या माध्यमातून सुरू केलेला ज्ञानयज्ञ सोहळा कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन भागवताचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज नाटकर यांनी केलंय। काल्याच्या कीर्तन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। सौ सोनाली व श्री दीपक देशमुख यांनी सपत्नीक नाटकर महाराज यांचा सन्मान केलाय। ब्राह्मणीतील खळवाडी परिसरात नामदेव सर्जेराव देशमुख यांच्या निवासस्थानासमोर 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान संगीत श्रीमद भागवत महापुराण कथा पार पडली। 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भागवताचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज नाटकर यांचं कीर्तन पार पडलंय। भागवत कथा सोहळ्याचे आयोजक नामदेव सर्जेराव देशमुख, संजय सर्जेराव देशमुख, दीपक नामदेव देशमुख यांनी उपस्थित महाराज मंडळींचा सन्मान केला। भागवत कथा सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपुरातील आदिशक्ती मुक्ताई दिंडी सोहळा मठ बांधकामासाठी 11,000 रुपये देणगी मच्छिंद्र विठ्ठल कडलग यांच्या हस्ते गोवर्धन बाणकर यांच्याकडे देण्यात आली। तर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची येथे सुरू असलेल्या श्री संत महिपती महाराज वारकरी शिक्षण संस्थेसाठी सुरेश बापूसाहेब देशमुख सुगाव यांच्या हस्ते भाऊसाहेब अण्णा गायकवाड यांच्याकडे 11,000 रुपये देणगी देण्यात आली। 7 दिवस कथा सोहळा साथ संगत केल्याबद्दल दादा महाराज राजदेव, डेंगळे महाराज, रामदास महाराज जरे, संहिता वाचक अण्णासाहेब महाराज गागरे, रोहिदास महाराज जाधव, कृष्ण महाराज जिरेकर, आदिनाथ नवले, भाऊसाहेब मामा खोसे, ज्ञानदेव माऊली हापसे, राजूभाऊ उंडे, महेश वने आदींचा सन्मान करण्यात आला। कामगार तलाठी व उत्कृष्ट तबला वादक श्याम नवले महसूल सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल ब्राह्मणी ग्रामस्थ व देशमुख परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन दादा खोसे व निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार माऊली फर्निचर, स्टील, सिमेंट विक्रेते उद्योजक दीपक देशमुख यांनी मानले। महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली। भागवत कथा सोहळ्याचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ब्राह्मणी ग्रामस्थांनी देशमुख परिवाराचे विशेष आभार मानले।